नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड। आज आपण या व्हिडिओमध्ये बायोमेट्रिक हजेरीचं भूत या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता रोखणार का, हा एक मोठा प्रश्न सध्या चर्चेला आहे। कारण सतत पालक आणि विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत की सर खरंच 75% हजेरी ही सक्तीची या वर्षापासून होणार आहे का। पहिलं शासनानं सांगितलेलं आहे की 100 कोटी निधी हा त्यांच्याकडं उपलब्ध आहे आणि तसा शासनाला त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे। आता शासनाला प्रस्ताव दिलेला आहे याचा अर्थ शासन ज्यावेळी ते विषय मंत्रिमंडळामध्ये चर्चेला आणेल त्यावेळेस तो निर्णय होईल आणि त्यानंतर जर निधी असेल आणि शासनाने निर्णय दिला तर कदाचित हे लवकर पण होऊ शकतं। पण प्रश्न असा आहे की खरंच 75% हजेरीमुळं विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार आहे का। विशेषतः 2-3 वेगळ्या गोष्टी आहेत। ज्यावेळी +2 आपण विचारात घेतो, 11वी-12वी विशेषतः सायन्स फॅकल्टीवर जास्त लक्ष असणार आहे। कारण त्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा अन्य IIT सारख्या ठिकाणी जायचं असतं आणि स्वतःचं करिअर घडवायचं असतं। तर अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मात्र नेमकी अडचण झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते। कारण स्टेट बोर्ड 11वी-12वीला जो शिक्षक नेमला जातो तो घासून पुसून तपासून बरं का त्या सगळ्या बाजूनी तो तयार आहे का बघूनच तो अपॉइंट केला जातो। पण तो अपॉइंट केला जातो एवढ्यासाठीच की 11वी-12वीचा जो काही अभ्यासक्रम असणार आहे तो निर्धारित कालावधीमध्ये त्यांना तो संपवायचा असतो। यासाठी 365 दिवसाचं सुट्ट्या किती, वर्किंग डेज किती, त्यामध्ये रजा किती आणि ह्या सगळ्या गोष्टींचं वर्गीकरण शासनाने ठरवलेलं आहे। आम्ही नाही ठरवलं, शिक्षकांनी नाही ठरवलेलं। तर त्याप्रमाणे त्यांना ते करावं लागतं। ती बांधिलकी आहे। पहिली बांधिलकी आहे की स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम शिकवणं। कारण स्टेट बोर्डचा जो काही क्वेश्चन पेपरचा फॉर्मेट आहे त्याप्रमाणे टीचिंग करावं लागतं। मला येते म्हणून नाही, तर तिथं 1 मार्काचा प्रश्न असेल, 2 मार्काचा असेल, 3 मार्काचा असेल, 4 मार्काचा असेल, काही वर्णनात्मक असणार आहेत। म्हणजे इथं आमची मुलं त्या पद्धतीनं परीक्षेची तयारी करतात। बऱ्याच वेळा CET असेल, नीट असेल, JEEकडे लक्ष केंद्रित करतात, नाही असं नाही। त्यामुळं बालभारतीनं दिलेलं टेक्स्टबुक, स्टेट बोर्डनं दिलेलं क्वेश्चन पेपर फॉर्मेट आणि दिलेला कालावधी शेड्यूल्ड जे निर्धारित केलं जातं शासनाकडून त्या कालावधीमध्ये संपवणं हे पहिलं त्यांचं कर्तव्य असतं। हे बेसिक एकदा क्लिअर झाले ना की काही असू द्या, किती अवघड प्रश्न असू द्या। पण होतं काय की नीट असेल, JEE सारख्या परीक्षा असतील की खूप काही मोठं असं स्ट्रक्चर उभा केलं जातं की मुलांना आमच्या भीती वाटते। खरं भीती वाटायचं काय कारण नाही। त्या स्ट्रक्चरकडं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की प्रश्न आहे, उत्तरं पण तिथं दिलेली आहे। तसं स्टेट बोर्डला नसतं, प्रश्न असतो त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची असतात। इथं तुम्हाला ऑप्शन दिलेली असतात, ती निवडायला सुद्धा तुम्हाला खूप वेळ लागतो। त्यासाठी तुम्हाला तुमचं बेसिक जर क्लिअर असेल कन्सेप्ट, म्हणजे अंडरस्टँडिंग, नॉलेज, त्यानंतर मग तुमचं स्किल किंवा ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज, ह्या काही 4 गोष्टी असणाऱ्या आहेत। त्या तुम्हाला नॉलेजच्या आधारे, जे काही नॉलेज घेतलं असेल त्याच्या आधारे तुम्हाला त्या अप्लाय कराव्या लागतात। आणि अप्लाय करताना मात्र तुमचं जर बेसिक सगळं क्लिअर असेल ना तर स्ट्रक्चर किती मोठा असू द्या, प्रश्न किती मोठा असू द्या, काही फरक पडत नाही। कारण 2 आणि 3 प्रश्नांचं एक कॉम्बिनेशन करून तो प्रश्न विचारला जातो। कारण 4 मार्काला तो प्रश्न असतो, CETला तो 1 मार्काला असतो, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। म्हणजे इथं अभ्यास जो स्टेट बोर्डचा आहे त्याचं जे काही बेसिक किंवा जे टेक्स्टबुकमध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम नीट केला तर कोणत्याही परीक्षेला, स्पर्धा परीक्षेला अडचण येण्याचं काही कारण नाही। परंतु बाहेरच्या ज्या अकॅडमी असणार आहेत त्यांनी जे बाऊ उभा केलेला आहे की आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही। निश्चित काही अशा संस्था आहेत की ज्या दिलखुलासपणे कमी दरामध्ये एज्युकेशन देत आहेत। त्यांची अवस्था काय 2 दिवसामध्ये झाली आहे ते आपण बघू शकता। म्हणजे एज्युकेशन हे कुणाची मक्तेदारी नाही आहे, पण एक एज्युकेशन इतकं महाग करायचं चाललेलं आहे की सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचं ते आहे। आणि मग हे वेगळं धोरण की बाबा तुमची हजेरी 75% असली पाहिजे तरच 12वी बोर्डचा फॉर्म भरला जाईल, अन्यथा भरला जाणार नाही। हे या परीक्षेच्या पॅटर्नसाठी ते योग्य आहे। पण ज्यावेळी विद्यार्थी स्वतःच्या करिअरचा विचार करतो,
नीटसारखी, JEE सारखी, ॲडव्हान्ससारखी परीक्षा असेल, त्यावेळेस मात्र त्याची शिकवण्याची जी पद्धती असणारी आहे, बेसिक तेच आहे, त्याच्याबद्दल शंकाच नाही, ते बदलत नाही कुठेही गेला तरी. म्हणजे तो बदलायचंही काही कारण नाही. फक्त अप्लाय करताना जे नॉलेज तुम्ही मिळवलेलं आहे, ते नॉलेज अप्लाय करण्यासाठी तुमचा ब्रेन किती वर्क करतोय, यावर त्या प्रश्नाचं दिलेल्या ऑप्शनमधून उत्तर शोधायचं असतं. ऑप्शन तुम्हाला दिलेले असतात, मग तरी देखील तुम्हाला इतकी भीती वाटते. काही मुलं नीट करतात, त्याच्या काही वादच नाही आहे, खूप हार्डवर्क करणारी मुलं आहेत. पण साधारणपणे असं एक चित्र आता निर्माण झालेलं आहे की एकतर कॉलेजने समांतर व्यवस्था उभी केली पाहिजे त्याच कॅम्पसमध्ये, इंटिग्रेटेड एज्युकेशन पॅटर्न ज्याला आपण म्हणतो. मग त्यासाठी शिक्षक हायर करायचे आणि मग तिथं पुन्हा खेळ वेगळा सुरू होतो. म्हणजे एकूण एकच आहे, फक्त विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात नाही. एकाच कॅम्पसमध्ये, एकाच छताखाली ह्या गोष्टी घडत असतात. त्या कदाचित त्या पाहिजेच्या पण असणाऱ्या आहेत. पण कुठंतरी रिमोट एरियामध्ये प्रवेश घ्यायचा आणि पुन्हा अकॅडमी जॉईन करायची, तर या विद्यार्थ्यांची निश्चित धावपळ होते. काही कोटाला जातात आणि प्रॅक्टिकललाच डायरेक्ट येतात किंवा परीक्षेला येतात. त्यांचं स्किल हे शून्यच असणारं आहे, प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा शून्य असणार आहे. खरं अकॅडमिकली तुम्हाला स्ट्रॉंग व्हायचं असेल तर 11वी-12वीचा सगळा अभ्यासक्रम हा तुमचा पूर्ण व्हायला पाहिजे. आणि तो जर पूर्ण करायचा असेल तर तुमचा अटेंडन्स हा वर्गामध्ये असायला पाहिजे. कारण विद्यार्थी असतील तर शिक्षकांना त्या पद्धतीनं शिकवल्याचं एक समाधान मिळत असतं. तर मला वाटतं आहे की खरं आहे की बाबा तुम्हाला नीट JEEच्या अभ्यासक्रमाची टीचिंगची पद्धत ही वेगळी आहे आणि राज्यमंडळाचा क्वेश्चन पेपर पॅटर्न आणि बालभारतीचं पुस्तक यांची टीचिंगची पद्धत वेगळी आहे. याची सांगड घालणं एका शिक्षकाला हे निश्चितच अवघड जाणारं आहे. म्हणजे अवघड जाणारच, याबद्दल काही शंका नाही. म्हणजे त्यांच्या कॅपॅसिटीबद्दल शंका घेण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, आपण ते घेऊ पण नाही, कारण तेवढे ते इलिजिबल असतातच. पण मर्यादा त्यांना दिलेल्या आहेत ना. नेमणूक करताना शासनाने सांगितले की तुमचं हे काम आहे, त्या कामात हे आहे म्हणून कुठं नोंद नाही आहे. आणि त्यामुळं कुठंतरी समांतर व्यवस्था कॉलेजलाच उभी करायला जर सांगितली शासनाकडून, तर माझी खात्री आहे की हे भूत हजेरीचं हे तुम्हाला भीतीदायक काही वाटणार नाही. पण आपल्याच स्टेटमध्ये जर हजेरी विद्यार्थ्यांचे 75% कंपल्सरी करत असतील, तर इतर राज्यामधले जे काय अधिक 2 स्तरावर मुलं अभ्यास करतायत, त्या मुलांना मात्र या प्रकारचं कुठेही बंधन नाही आहे. त्यामुळं आपली महाराष्ट्रातील मुलं गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून निश्चित बॅकफुटवर निश्चित म्हणण्यापेक्षा येणारच, याला काही कोणत्या भविष्यकारानं सांगायला पाहिजे असं काही ते नाही आहे. तर मला वाटतंय याच्यावर खूप काही बोलण्यासारखं आहे, प्रचंड बोलण्यासारखं आहे. पण यातलं एकच महत्त्वाचं आहे की जर मला करिअर करायचं आहे तर तो अभ्यासक्रम जो आहे तो मला पहिला क्लिअर केला पाहिजे, तो समजून घेतला पाहिजे आणि त्यानंतर मग मला त्यातनं अप्लाय कसं करायचं ते नॉलेज ते कळालं पाहिजे, परीक्षा कोणतीही असो. म्हणजे हा एक यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे की तो आमचे विद्यार्थी समजून घेत नाहीत. अवघड या जगामध्ये काहीही नाही आहे, फक्त त्यासाठी तुमची किती तयारी आहे त्यावर सगळं अवलंबून असणारं आहे. तर मला वाटतंय हे जे काही भूत आहे हे शासनानं जर बाजूला केलं तर आमची मुलं ह्या नीट आणि संख्या आता नीटसाठी दरवर्षी लाखोनी विद्यार्थी संख्या वाढताना आपल्याला दिसते, तो मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आणि फक्त महाराष्ट्रामध्ये जर लागू केलं तर पुन्हा महाराष्ट्र पुन्हा गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून आणखीन खाली जाणार, तर हे कुठं तर चुकीचं आहे. यावर विद्यार्थी पालकांनीच खरं शासन दरबारी काहीतरी मांडलं पाहिजे, काही विविध संघटनाच्या माध्यमातून मांडलं पाहिजे की दोन्ही पॅटर्न वेगळे आहेत, त्यामुळे एका शिक्षकावर ही जबाबदारी टाकून चालणार नाही. आणि त्यामुळं एकाच कॅम्पसमध्ये जर ते उभा करायला तुम्हाला मुभा दिली एका ठराविक मर्यादेपर्यंत, तर माझी खात्री आहे मुलांच्या मनामधलीही भीती कमी होईल आणि ती सोय त्या मुलांना पण मिळू शकते. अशा अनेक संस्था आहेत की जे या पद्धतीचा उपक्रम राबवत आहेत, त्यांच्यावर कुणाचंही ऑब्जेक्शन असायचं काही कारण नाही. तर हा एक वेगळा विषय आहे, खूप डेप्थ याच्यामध्ये आहे. पण एक थोडंसं वरवर काय आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे.
तर भीती कमी करायची असेल तर विद्यार्थी पालकांनी लीड घेऊन शासनापर्यंत या गोष्टी वेगळ्या माध्यमातून पोहोचवल्या पाहिजेत, तर बदल होईल. अन्यथा तुमची दमछाक होईल आणि पुन्हा अपयश आपल्या माथी मारलं जाऊ शकेल. तर तसं होऊ नये म्हणून काळजी घ्या. मला वाटतंय हे थोडंसं मी सांगितलेलं आहे की याचे परिणाम काय होऊ शकतात आणि काय करायला पाहिजे. मला वाटतं आपल्याला समजलं असेल. आपण इथं थांबूया. धन्यवाद.